Mumbai Tug brought to you by Sunny's World. Pune's Pride Sunny's World, Life in Funshine. Resort weddings, events, restaurants, adventure wellness. Sunny's World, perfect destination for every occasion. दहशत हा शब्द काही योग्य नाही आहे. भीती डेफिनेटली असावी आणि चुकीचं काम करतात कोणत्या क्षेत्रामध्ये असेल त्यांना कायद्याची भीती पाहिजे. जसं की त्या रॅकेटमध्ये आमच्या समोर असं आलेलं आहे की याच्यामध्ये सो कॉल्ड एक फॉर्म्युला बनवला गेलेला आहे की ज्याच्यामध्ये काही ऑइल, पाम ऑइल किंवा इतर ऑइल बघितलं आहे, काही केमिकल यूज केलेले आहे, जी स्कीम मिल्क SMP ज्याला म्हणतो स्कीम मिल्क पावडर त्याच्यात यूज केलेली आहे आणि याचं एक मिक्सचर करून एक दूध तयार केलेलं आहे. जे याच्यामध्ये एब्यूज आहे त्यांनी कोणत्याही प्रकारची चूक करता कामा नाही, कारण हे प्रत्येकाच्या आयुष्याशी निगडीत आहे. तुमचा, माझा, त्यांचा मुलगा, आई, वडील, पत्नी, कुणीतरी ते खाणार आहे, पिणार आहे आणि त्याच्यामधून त्याच्या शरीरावरती आणि मनावरती परिणाम होणार आहे. तुम्हाला दिसायला चांगलं फूड पाहिजे का खायला चांगलं पाहिजे ही पहिली गोष्ट तुम्ही ठरवा. फूड एक खायची गोष्ट आहे, बघण्याची नाही, दिसण्याची नाही. तर ती आपण लक्षात घेतलं पाहिजे की जी गोष्ट ज्या पर्पजसाठी निर्माण झाली आहे त्याचा पर्पज जो आहे तो सर्व होतो की नाही हे आपण तपासलं पाहिजे. माझा फेमस जॉईंट म्हणजे घरचं फूड. नमस्कार, मी अभिजित करंडे. आजचा मुद्दा या विशेष कार्यक्रमामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. माणसाच्या आयुष्यामध्ये खाण्याचं महत्त्व खूप आहे, पण आपण काय खातो, काय पितो, आपण कुठे जातो याच्यावरती आपल्या बऱ्याच गोष्टी ज्या असतात त्या निर्भर करतात. पण गेल्या काही वर्षांमध्ये आपण बघतोय की आपल्याकडच्या एकूण अन्नामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर भेसळ आहे. भेसळ आहे हे सगळे सांगत होते, पण त्याच्यावरती कारवाई कोण करणार, ते नक्की ओळखायचं कसं, ते बाजूला कसं करणार, या सिस्टीममध्ये, यंत्रणेमध्ये मधून ते सगळं गोष्ट इरेज कोण करणार, हा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न होता. पण ती जी भूमिका आहे किंवा ते जे मिशन आहे ते हातात घेतलेलं आहे कर्तव्यदक्ष, तडफदार अधिकारी म्हणून ज्यांची ओळख अवघ्या महाराष्ट्राला आहे, त्या तुकाराम मुंडे यांनी. अन्न आणि औषध प्रशासन विभागाचे आयुक्त म्हणून त्यांनी कार्यभार घेतल्यापासून महाराष्ट्रामध्ये याबद्दलचा अवेअरनेस वाढत चाललेला आहे. सर, आपलं खूप खूप स्वागत आहे. महाराष्ट्रामध्ये सध्या दहशत आहे, म्हणजे जे भेसळखोरांमध्ये, की आता सापडलो तर काही सुटका नाही. मला वाटतं दहशत हा शब्द काही योग्य नाही आहे. भीती डेफिनेटली असावी आणि चुकीचं काम करतात कोणत्या क्षेत्रामध्ये असेल त्यांना कायद्याची भीती पाहिजे. कारण शेवटी आपण लोकशाहीत वागतो. लोकशाहीमध्ये कायद्याचं राज्य असण्यापेक्षा ज्याला रूल ऑफ लॉ म्हणतो आणि ह्या सेक्टर म्हणजे फूड आणि ड्रग ॲडमिनिस्ट्रेशन ज्याला म्हणू, याच्यामध्ये हे जास्त पाहिजे. जास्त यासाठी पाहिजे की कारण अन्न सेवन आपण सर्वजण करतो, जन्मल्यापासून ते शेवटच्या क्षणापर्यंत आपण करतो आणि हे करत असताना त्याचा इफेक्ट डिरेक्टली आणि इनडिरेक्टली ह्या दोन्ही पद्धतीनं आपल्या फिजिकल आणि मेंटल ह्या दोन्ही गोष्टीवरती होतो. फक्त फिजिकल होत असं नाही आहे. आणि म्हणून याच्यामध्ये जे कायदे आहेत, जे रूल्स आहेत, जे रेग्युलेशन्स आहेत, विशेष करून फूडच्या बाबतीत म्हटलं तर आपल्याला सेफ्टी अँड स्टँडर्ड याचे रेग्युलेशन जवळजवळ 22 प्रकारचे रेग्युलेशन फूडच्या बाबतीत आहेत. जे की 2011 पासून आता 2026 पर्यंत आपली जी ऑथॉरिटी आहे, ज्याला फसाई ऑथॉरिटी म्हणतो आपण, त्यांनी हे सेटअप केलेले आहेत, जाहीर केलेले आहेत. ते इम्प्लिमेंटेशन होणं गरजेचं आहे. ते हे सगळे सेफ्टी अँड स्टँडर्ड्स फूडच्या बाबतीतले जे आहेत ते रेग्युलेशन, ते रेग्युलेट करण्याचं काम महाराष्ट्रामध्ये FDAचं आहे, म्हणजे फूड अँड ड्रग ॲडमिनिस्ट्रेशनचं. आणि म्हणून आपल्याला बऱ्याच वेळेस माहीत नाही, आपण नेहमीच म्हणतो कमिशनर फूड अँड ड्रग ॲडमिनिस्ट्रेशन. फसाई ॲक्टमध्ये प्रत्येक स्टेटला एक फूड सेफ्टी कमिशनर असतो. तो मी आजच्या त्या पदावरती आहे की फूड सेफ्टी कमिशनर म्हणून महाराष्ट्र राज्यामध्ये जेवढं काही फूड तयार होतं आणि त्या फूडच्या आधारे जे कंझ्युम केलं जातं ते स्टँडर्ड आहे का, ते सबस्टँडर्ड आहे का, ते सेफ आहे का अनसेफ आहे, हायजिनिक आहे का अनहायजिनिक आहे, याचं रेग्युलेशन करण्याची जबाबदारी या कमिशनरेटची आहे. म्हणजे माझ्या अधीनस्थ जे महाराष्ट्रामध्ये जे अधिकारी कर्मचारी ह्या विभागामध्ये काम करतात त्यांच्यामार्फत आपण ते इम्प्लिमेंट करतो. परंतु हे सेफ्टी आणि स्टँडर्ड इम्प्लिमेंट करून त्याचं मार्केटमध्ये विकणं, आणणं ही जबाबदारी प्रत्येक फूड बिझनेस ऑपरेटरची आहे, जे आपण त्याला लायसन्स देतो किंवा रजिस्ट्रेशन देतो. म्हणून जे काही प्रोडक्ट्स आहेत ते प्रॉडक्ट्स ह्या स्टँडर्ड्सप्रमाणे पाहिजेत, त्याचे सेफ पाहिजेत, या दृष्टिकोनातून त्यांनी प्रॉडक्ट बनवायचे असतात. म्हणून तशीच आपण लायसन्स किंवा रजिस्ट्रेशन दिलेलं असतं आणि त्या कंडिशन त्यांनी फॉलो करून ते मार्केटमध्ये आणावं, विकावं ही अशी अपेक्षा असते. ते प्रायमरी जबाबदारी जी आहे ती ज्या FBOची आहे आणि ते पार पाडतात की नाही ती बघण्याची जबाबदारी आमची आहे. ते करण्याचा आम्ही प्रयत्न करतो. सगळ्यात महत्त्वाचं काय आहे की मूल जन्माला आल्यानंतर त्याला आईचं दूध लागतं आणि त्यानंतर काही काळानंतर ते आपण गाईचं, म्हशीचं, आपण दुधाचं सेवन आणि जवळपास
मूल 3, 4, 5 वर्षाचं होईपर्यंत त्याचा मुख्य आहार दूध असतं. आता ह्या दुधामध्येच इतकी मोठी भेसळ होत असल्याचं गेल्या अनेक वर्षापासून बोललं जात होतं, पण आता ज्या गोष्टी समोर येत आहेत म्हणजे त्या अत्यंत भयानक आहेत, भीतीदायक आहेत. हे दुधामध्ये भेसळ होते कशी आणि बेसिकली काय काय भेसळ करून दूध आपल्यापर्यंत पोहोचतं, किती शुद्ध दूध आपल्यापर्यंत पोहोचतं? मी एक एक विषय घेत पुढे जातो. गेल्या काही दिवसापूर्वी मी एक प्रेस कॉन्फरन्स घेतली होती की आपण एक मेजर कारवाई रॅकेटच्या बाबतीत, दुधाच्या रॅकेटच्या बाबतीत घेतली होती. त्याच्यामध्ये बऱ्यापैकी मी समजून सांगितलं होतं की ते रॅकेट कसं चाललं जातं. जसं की त्या रॅकेटमध्ये आमच्या समोर असं आलेलं आहे की याच्यामध्ये सो कॉल्ड एक फॉर्म्युला बनवलेला गेलेला आहे की ज्याच्यामध्ये काही ऑइल, पाम ऑइल किंवा इतर ऑइल बघितलं आहे, काही केमिकल यूज केलेले आहेत, जी स्कीम मिल्क SMP ज्याला म्हणतो स्कीम मिल्क पावडर त्याच्यात यूज केलेली आहे आणि याचं एक मिक्सचर करून एक दूध तयार केलेलं आहे. त्याची सर्वसाधारणपणे गाईचं दूध तसं तयार करायला 15 रुपयाची कॉस्ट येते पर लिटरला आणि म्हैसीचं दूध तयार करायला सर्वसाधारण 30 रुपये कॉस्ट येते. त्यात दूध असतं का थोडं तरी? नाही, स्कीम मिल्क पावडर हे इज अ मिल्क प्रॉडक्ट ऍक्च्युअली, पण तो असतो काही पार्ट, पण त्याच्यामध्ये केमिकल पण आहेत मिक्स केलेले. त्याच्यामध्ये आपलं पाम ऑइल सारखं ऑइल हे पण आहे. त्याच्यामध्ये बाकीचे इन्ग्रेडियंट, शॅम्पू पण टाकलेला आम्ही सापडला, त्याच्यामध्ये शॅम्पूचा वापर केला. काही ठिकाणी सोप आणि डिटर्जंट पण वापरलं जातं. अशा प्रकारचं एक प्रॉडक्ट तयार, तर आम्ही सिंथेटिक मिल्क म्हणतो. इट्स ॲब्सोल्युटली इलिगल. म्हणजे रासायनिक म्हणा, केमिकल म्हणा, सिंथेटिक म्हणा, कोणतंही म्हणा, आर्टिफिशियल मिल्क म्हणा, जे की हे ऍब्सोल्युटली अलाउडच नाही. आता तसं बघायला गेलं तर ऍक्च्युअली काय होतं की आपला अनअवेअरनेस पॉइझन, बेसिकली इज अ पॉइझन, ऍब्सोल्यूट पॉइझन आहे. देयर इज नो क्वेश्चन अबाउट इट. ज्या गोष्टी आपण खात नाही त्या मिल्कच्या स्वरूपात जर आपण पित असू तर दॅट इज हॉरिबल. ते रॅकेट आम्ही पकडलं आणि त्याचे पाळ्यामुळे शोधण्याचं काम आताही चालू आहे, खूप मोठ्या प्रमाणात चालू आहे. आज वी स्पीक आपण याच्यामध्ये खूप मोठ्या 2-3 महत्वाच्या रेड्स चालू केल्या, 3-4 दिवसापासून चालू आहेत. त्याच्यापर्यंत आम्ही पोहोचलो आहे. आता ह्याच्यातून तयार होणं काय, हे इकॉनॉमिकच्या दृष्टिकोनातून म्हणजे 15 रुपये लिटर करायचं. नॉर्मल गाईचं रूप जर समजा 40 रुपये लिटर मार्केटमध्ये असेल तर 100 लिटर हे घ्यायचं, 100 लिटर ते घ्यायचं किंवा प्युअर हे टाकायचं आणि ते विकायचं. म्हणजे प्रॉफिट अर्न करण्यासाठी हे आपण पॉयझन मार्केटमध्ये विकत आहात. हे किती हानिकारक आहे. इट्स नॉट लेस दॅन, हे टेररिस्ट ऍक्टपेक्षा काही कमी ऍक्ट नाही आहे हा. पण ते येतं कसं मार्केटमध्ये? म्हणजे ठीक आहे, बनवणारे बनवतात, पण हे तुमच्या माझ्या घरामध्ये ह्या दुधाच्या पिशव्या येतात. आता कसं आपण विश्वास ठेवायचा की या कंपनीची, आपण एवढ्या मोठ्या मोठ्या जाहिराती बघतो की ही दुधाची पिशवी जी आहे ती खरंच गाईच्या आता दुधाची हे जे आहे ते बेसिकली की जे प्रोड्यूस करतात, हे शेतकरी जे प्रोड्यूस करतात ते मिल्क कलेक्शन सेंटरला देतात किंवा चिलिंग सेंटरला देतात. आता हे मिल्क कलेक्शन सेंटर आलं किंवा चिलिंग सेंटर आलं तर यासाठी नियमावली अशी आहे की कोणतीही डेअरी जी असेल, XYZ कोणतीही डेअरी घ्या, ते ज्यावेळेस कलेक्ट करतात तर ते कलेक्शन सेंटर किंवा चिलिंग सेंटर पासून कलेक्ट करतात किंवा एखाद्या पर्टिक्युलर छोट्या डेअरीपासून कलेक्ट करतात. त्यांनी जे विकत घेतलेलं दूध आहे त्याचं प्रत्येकाचं रेकॉर्ड असणं अपेक्षित आहे. हा शेतकरी आला, या शेतकऱ्याकडनं एवढं दूध आम्ही घेतलं, त्याचं रेकॉर्ड आहे. आणि त्यावेळेस टेस्टिंग होत असते. जो कलेक्शन सेंटर करणार आहे किंवा चिलिंग सेंटर आहे की जी छोटी डेअरी आहे त्या ठिकाणी ती टेस्टिंग झाल्यानंतरच दूध ऍक्सेप्ट होणं अपेक्षित आहे. करेक्ट. आणि त्याचे जे काही स्टँडर्ड आहे त्यापासून नसेल, अनसेफ असेल किंवा सबस्टँडर्ड असेल ते रिजेक्ट करायचं आणि त्याचं पण रेकॉर्ड ठेवायचं अपेक्षित आहे. कारण तो शेतकरी परत जर सबस्टँडर्ड असेल त्याच्या खरोखरच आहे का, त्याच्या पुढे जाऊन ही तपासणी डेअरीवाल्यांनी करणं अपेक्षित आहे की किंवा कलेक्शन सेंटर जे आहे की जो शेतकरी देतो खरोखर त्यांच्याकडे तेवढ्या गायी किंवा म्हशी आहेत का. कारण तो जर चुकीचं देत असेल जनरली तर त्यांच्याकडे तेवढे प्रोडक्ट्स पाहिजेत. करेक्ट. ते प्रोड्यूस होण्यासाठी तेवढे जनावरं पाहिजेत, तर ते पण चेकिंग होणं अपेक्षित आहे. त्याच्यामुळं त्या ठिकाणी प्रायमरी सोर्स कोणता आहे तर ज्या ठिकाणी कलेक्शन होतं तिथे चेकिंग होणं अपेक्षित आहे. स्टँडर्ड आणि सेफ दूधच त्यांनी ऍक्सेप्ट करणं अपेक्षित आहे आणि ते चिलिंग सेंटरला जाईल, तेच तुमच्या टँकरद्वारे मेजर डेअरीला जाईल. तर ज्यावेळेस मेजर डेअरीवाला टँकर त्यावेळेस सुद्धा ते बघतात की हे रेकॉर्ड आहे, याच्यामध्ये खरोखर हे स्टँडर्डनुसार घेतलं की नाही घेतलं, सेफ आहे की नाही हे तपासलं अपेक्षित आहे. हे मॅन्डेट आहे. आणि माझी ऑर्डर लेवलला तपासणीची काही अजून यंत्रणा किंवा काही नाही. त्याच्यामध्ये आपल्याला सर्वसाधारणपणे आपण ज्याला ऑर्गोनिलेप्टिक म्हणतो की आपण जे दिसतं, डोळ्याने दिसतं, वास येतो वगैरे वगैरे, ह्या दृष्टिकोनातून किंवा तापवल्यानंतर इमिजिएटली ते काही जास्त काही वेळ थोडा वेळ बाहेर ठेवलं एकदम फाटतं, तर जनरल हे समजून जायचं की इट इज अनसेफ. हे जनरल मी दोघं पण ग्रामीण भागातून आले, आपल्याला कल्पना आहे की आपल्याकडे ग्रामीण भागामध्ये डेअरीमध्ये कुणीतरी साखर टाकून आणतं, कुणीतरी युरिया टाकून आणतं, कुणीतरी काहीतरी. आता हे जर थांबवायचं असेल आणि हे मोठ्या प्लांट पर्यंत जर जात आहे, आता हे सगळ्यांना माहिती आहे की हाऊ दिस इज वर्किंग. आता परत तोच मुद्दा येतो की कुठल्या ब्रँडवर आपण भरोसा ठेवायचा आणि म्हणायचं की हे आपल्या बाळाला पाजणारं दूध हे उत्तम आहे किंवा आपल्या मुलांना. डोंट गो बाय ब्रँड्स. ब्रँड्स होती जाणं अपेक्षितच नाही, कारण
ब्रँडला जे आपण FBO म्हणून लायसन्स देतो तर ते टर्म्स अँड कंडिशन नुसार देत असतो. डेअरी असेल किंवा तो चिलिंग सेंटरवाला म्हणजे आपण असेल. कुठल्या ब्रँडवर विश्वास ठेवू शकत नाही. असं ब्रँडच्या नावाने आपण कसं शेवटी कुठल्याही कोणतीही गोष्ट करताना तुम्ही काय खाता आणि काय पिता हे बघणं अपेक्षित आहे. आणि म्हणून त्याच्यात काय लिहिलंय हे बघा. समजा पॅकेट आहे त्याच्यामध्ये काय लिहिलंय, SNF किती आहे, फॅट किती आहे, एक्झॅक्टली त्याचे कन्स्टिट्युएंट्स इन्ग्रेडियंट्स काय आहेत, कसं वाचायचं त्याच्यात लिहिलेलं आहे. तर त्याच्यामध्ये पॅकेजची डेट काय, बेस्ट बिफोर काय आहे किंवा एक्सपायरी डेट काय आहे, ह्या सगळ्या गोष्टी वाटल्या तर बाय अँड लार्ज आपल्याला गोष्टी कळतात. ऑफकोर्स आपल्याकडे काही तिथे इन्स्ट्रुमेंट असणार नाहीये की ज्याच्या माध्यमातून करू शकू. पण बऱ्याच वेळेस असं वाटतं की आपल्या दुधावर जास्त साय आले म्हणजे चांगलं. मोस्ट लाईकली त्याच्यामध्ये युरिया पण असू शकतो, त्याच्यामुळे इमिजिएटली साय दिस इज ऑल्सो पॉसिबल. तर ह्या गोष्टी काही आपण ज्यावेळेस शेतकरी म्हणून मी राहिलेलो आहे, तू राहिलेला असशील, तर त्याच्यामध्ये हे डेफिनेटली कळतं की काय काय होतं, वास कसा येतो हे जनरली आपण बघत असतो. म्हणजे मी तर डेअरी चालवलेली आहे. एक्झॅक्टली. तर हे जे करत असतो तर याच्यामध्ये दोन भाग आहेत. एक जे याच्यामध्ये FBOs आहे त्यांनी कोणत्याही प्रकारची चूक करता कामा नये, कारण हे प्रत्येकाच्या आयुष्याशी निगडीत आहे. तुमचा, माझा, त्यांचा मुलगा, आई, वडील, पत्नी, कुणीतरी ते खाणार आहे, पिणार आहे आणि त्याच्यामधून त्याच्या शरीरावरती आणि मनावरती परिणाम होणार आहे. त्याच्यामुळे प्लांट्स आहेत सर, ह्याच्यावर रोज चेक करणं शक्य आहे मॅन्युअली, इट इज पॉसिबल त्याच्यामध्ये रेग्युलेटरनी प्रत्येक दिवशी चेक करणं अपेक्षित नाही, परंतु प्लांटवाल्यांनी डेली प्रत्येक प्रॉडक्ट चेक करणं अपेक्षित आहे, त्याचं रेकॉर्ड मेंटेन करणं अपेक्षित आहे. करतात. दॅट इज व्हॉट वी आर चेकिंग, दॅट इज युअर इव्हेंट. काय तुमच्या समोर आलं? नाही, बऱ्याच गोष्टी आल्या. जसं की सांगितलं की अशा प्रकारचं एक रॅकेटच आलं तर त्याच्या पुढे आम्ही जातोय. आम्हाला ज्या काही गोष्टी दिसत आहे की बऱ्याच वेळा असं सांगितलं जातं की आम्ही करतोय, तर त्याच्यामध्ये HACCP नावाचा एक कन्सेप्ट आहे, ज्याला हॅझर्ड अनालिसिस क्रिटिकल कंट्रोल पॉईंट म्हणतो. की एखादी फॅक्टरी आहे, दुधाची फॅक्टरी आहे, ते रिसीटच्या वेळेस एक्झॅक्टली दूध परत तिथं टेस्ट करायचं. म्हणजे ज्यावेळेस तो कुलिंग सेंटरवाला घेतो त्यावेळेस त्यांनी चेक करायचं आहे, चिलिंग सेंटरला गेलं तर त्यांनी चेक करायचं, त्याचे रेकॉर्ड ठेवायचे. तिथून त्या प्लांटला गेला तर प्लांटवाला रिसीट त्यावेळेस सुद्धा चेक करायचं आहे. म्हणजे या ठिकाणी कुठेही जरी आढळलं तर तो रिजेक्ट झाला पाहिजे, आउट ऑफ द सिस्टम गेला पाहिजे, ते डिस्ट्रॉय झालं पाहिजे. हे मॅन्डेट आहे, इट इज नॉट ऑप्शनल. हे कोणत्याही पद्धतीचं ऑप्शनल नाही आहे. हे मॅन्डेट जर आहे तर ते पाळणं गरजेचे. म्हणून आपल्या अधिकाऱ्यांनी नेहमी सांगितले की चेकिंग जास्त वाढवा, त्याच्यामुळे दुधाकडे आपण जास्त लक्ष देत आहोत. आणि म्हणून त्याच्या ऑर्डर काढल्या. पहिलं प्रथमतः मी यावेळेस काय केलं की सगळे डेअरीवाले किंवा मिल्क इंडस्ट्रीमध्ये लोकांना बोलून घेतलं होतं, त्याची मीटिंग मी घेतली. FDAच्या इतिहासात पहिल्या वेळेस अशी गोष्ट घडली आणि समजून सांगितलं की प्लीज तुम्हाला रूल्स माहिती आहेत, त्याचे परिणाम काय दाखवले की नाही. मग त्यांचं बरंच आलं की नाही आपल्याकडे तेवढं फक्त बोललं जात तसं नाही. तर मी त्यांना आपल्या हेल्थ डिपार्टमेंटचा जो सर्वे आहे तो सर्व डेटा त्यांच्यासमोर दाखवला. इंडियाचा डेटा दाखवला, महाराष्ट्राचा दाखवला. महाराष्ट्रामध्ये जवळजवळ 32% सॅम्पल्स हे सबस्टँडर्ड किंवा अनसेफ आलेले, हे नॅशनल सॅम्पल सर्वेचा डेटा सांगितलं. अचानकपणे 45 लाख लिटर दूध जे येत होतं ते थेट 25% कमीच झालं या महिन्याभरामध्ये. आता तो एक्झॅक्टली डेटा माझ्याकडे नाही, कारण डेटा डेअरी विभागाकडे पुढच्या काही काळामध्ये हा डेटा आपल्याकडे येईल अशी व्यवस्था आम्ही निर्माण करतो आहे, जेणेकरून आपल्याला कळेल काय होतं. पण डेफिनेटली आपल्याला बऱ्याच ठिकाणी दिसते की बऱ्याच डेअरी किंवा बऱ्याच कलेक्शन सेंटर्स किंवा चिलिंग सेंटर्स हे बंद झालेले आहेत. करेक्ट. हे दिसतंय. तो याचाच परिणाम, एक तर सबस्टँडर्ड असतील म्हणजे पाणी टाकलं तरी त्याला सबस्टँडर्ड होतं, अनसेफ असू शकेल असे प्रॉडक्ट वाढत असेल, किंवा कुणाला SNF किंवा फॅट वाढायच्या मग काहीतरी साखर किंवा इतर काहीतरी गोष्टी साखरल्या असेल, हे चालणार नाही. बिकॉज वी आर प्लेइंग विथ द लाईव्ह ऑफ द पीपल. आणि म्हणून त्या दृष्टिकोनातून कायदा एवढा स्ट्रॉंग आहे की याच्यामध्ये अनसेफ फूड जर आलं तर त्याला लाईफ इम्प्रिझनमेंट आहे. हो, येस, इट इज लाईफ इम्प्रिझनमेंट. आम्ही ते प्रॉसिक्युशन करणं गरजेचं आहे. आणि म्हणून मी अनसेफ फूड असलं की आपण प्रॉसिक्यूटच किती केसेसमध्ये म्हणजे आपण लॉजिकल एंड पर्यंत जातो. आपण जाऊयात आता. म्हणजे त्या पद्धतीने मी सांगितलं जसं की याच्यामध्ये दुसरी बाजू आहे की त्याला लॅब टेस्ट गेला पाहिजे, लॅब टेस्ट आला पाहिजे वेळेत, त्याच्यानंतर प्रॉसिक्युशन झालं पाहिजे. ही प्रोसेस आम्ही स्पीडअप केली. त्यासाठी अनेक तुकाराम मुंडे लागतील, डोळ्यात तेल घालून लक्ष ठेवायला. आय थिंक प्रत्येक जणांनी व्हिजिलंट पाहिजे. ॲज अ सिटीजन म्हणून व्हिजिलंट पाहिजे, ॲज अ कंझ्युमर म्हणून व्हिजिलंट पाहिजे, आणि ॲज अ बिझनेस पर्सन म्हणून सुद्धा व्हिजिलंट पाहिजे. कारण तुमची एक चूक तुमचा धंदा बंद करू शकते. म्हणजे तुमचं आयुष्य ॲज अ FBO म्हणून किंवा बिझनेस पर्सन सुद्धा संपू शकतं. ती एक चूक सुद्धा एखाद्या व्यक्तीने चुकीचं पडलं म्हणून त्याचं आयुष्य संपू शकले. तो आयुष्याशी खेळतोय आपण. सो लेट अस नॉट प्ले विथ द लाईव्ह ऑफ पीपल. फार सेन्सिटिव्ह आहे, महत्वाचं आहे, आपण सगळेजण बघतोय. आणि म्हणजे सेफ्टी आणि स्टँडर्ड हे 2006च्या अगोदर काय होतं किंवा 2011च्या इम्प्लिमेंटेशनच्या अगोदर की आपला प्रिव्हेन्शन ऑफ फूड अडल्चरेशन ऍक्ट होता 1954चा. म्हणजे अन्नधान्यामध्ये अडल्चरेशन थांबवण्यासाठी होता. हा जो ऍक्ट आला हा सेफ्टी आणि स्टँडर्डच्या बाबतीतला आहे. तो चेंज 360 डिग्री आहे. क्या बात. आणि हा 360 चेंज झाल्यामुळं आपलं आयुष्य चांगलं व्हावं या दृष्टीने सगळे फूड प्रॉडक्ट त्या दृष्टीने असावेत हे अपेक्षित आहे. आणि म्हणून ते रेग्युलेट करण्याची जबाबदारी तेवढी जास्त महत्वाची आहे. फक्त रेग्युलेट मी प्रत्येक, जसं महाराष्ट्रामध्ये 12 लाखपेक्षा जास्त FBOs रजिस्टर्ड आहेत, त्याचे प्रॉडक्ट्स मिलियन्स आणि बिलियन्स मध्ये आहेत. ते प्रत्येक शक्य नाही, परंतु
सॅम्पल बेसिसवरती इन्फोर्समेंट कंप्लेंटच्या आधारे आम्ही डेफिनेटली चेक करू, रिस्क बेस्ड असेसमेंटच्या आधारे करू. पण हे चेक करणारा जो कंझ्युमर आहे तो डेफिनेटली चेक करू शकतो. म्हणून तो कंझ्युमर अवेअरनेस जास्त महत्वाचा आहे आणि त्यांनी पार्टिसिपेट होणं जास्त गरजेचं आहे. एक नॅशनल रिपोर्ट होता ज्याच्यामध्ये म्हटलं होतं की जितकं दूध आपल्याकडे उत्पादन होत नाही तितके जास्त विकलं जातं आणि त्याच्यातून लक्षात आलं. आता दूधच असं आहे तर पनीर कुठून येते मग मार्केटमध्ये? पनीर लबाबदार, पनीर टिक्का, पनीर तर आपण मसाला. थोडंसं डोकं वापरलं त्याच्यामध्ये खूप लॉजिकल गोष्ट आहे की सर्वसाधारणपणे मी मार्केटून माहिती घेतली तर 1 किलो पनीर तयार करण्यासाठी किती दूध लागतं. तर जनरली 5 ते 6 लिटर दूध लागेल 1 किलो पनीर तुम्हाला दुधापासून बनवायचं असेल तर. असं गृहीत धरू की आपल्याला ते 60 रुपये लिटरनं दूध मार्केट म्हणजे डेअरीचं अवेलेबल आहे, म्हैसीचं दूध जरी पकडलं 5 ते 6 लिटर म्हटलं तर इट विल गो टू 300 to 350 रुपीज. त्याचं फक्त दुधाची कॉस्ट जाणार आहे. बापरे. त्याच्यानंतर मग प्रोसेसिंगची कॉस्ट लागणार आहे, पॅकेजिंगची कॉस्ट लागणार आहे. ह्या सगळं बघितलं तर तो कशाही परिस्थितीत 350च्या वरतीच राहील. मार्केटमध्ये मात्र 150, 200, 250 रुपयाचं ज्या ते पनीर भेटतं आपण समजून जायचं की ते होऊ शकत नाही. दॅट इज बेसिक टेस्ट आहे ही बेसिक टेस्ट आहे की जर तुम्हाला कोणताही पनीर तुम्हाला 350-300 रुपयाच्या खाली जर भेटत असेल तर त्याच्यामध्ये डेफिनेटली अडल्टरेशन आहे, प्युअर नाही आहे. पनीर म्हणजे काय? पनीर इज अ मिल्क प्रॉडक्ट, 100% मिल्क प्रॉडक्ट की ज्याच्यामध्ये प्रोटीन आहेत त्याच्यामुळे मुद्दाम करतो. करेक्ट राईट. आता फक्त Vegetarian मिल्क सगळ्यात मोठा त्याच्यामध्ये 100% मिल्क पाहिजे, नथिंग एल्स. दॅट इज पनीर. आता 5 लिटर जरी म्हटलं आणि 60 रुपयाचं 300 रुपयाचं फक्त दूध होणार आहे. मग ते बनवण्यासाठी उकळण्यासाठी लागणारे फ्युएल आहे, त्याच्यात लागणार कस्ट आहे, त्याच्यानंतर लागणार पॅकेजिंग आहे, ब्रँडिंग आहे, याची कॉस्ट ऍड केली. मला नाही वाटतं 450-500च्या खाली काही ते येऊ शकेल म्हणून. मग मार्केटमध्ये तुम्ही 200-250 स्वस्त म्हणून दूध द्या तर स्वस्त म्हणून तुम्हाला भेटणं म्हणजे स्वस्त नाही भेटत आहे, ते ऍब्सोल्युटली पॉयझनस प्रॉडक्ट आपल्याला भेटतात. तर ही आपण केअरफुल कशापासून बनतंय हे अॅनालॉग? सो कॉल्ड अनालिस पाम ऑइल त्याच्यामध्ये बऱ्यापैकी आम्हाला सापडलं. खूप मोठे इन्ग्रेडियंट जे केमिकल पण बऱ्यापैकी सापडले. गेल्या वर्षभरामध्ये जे काय आम्ही चेकिंग केले त्याच्यामध्ये जवळजवळ 40% पनीरमध्ये अडल्चरेशन अनसेफ सापडलं. सो इट्स क्वाईट हेवी नंबर. तर दॅट इज नॉट ऍक्सेप्टेबल. आणि म्हणून आता जे तुम्ही म्हणताय की आम्हाला मार्केटमध्ये भेटायला गेलं त्याचं कारणच हे की हे तुम्ही एखादा पॉयझनस पदार्थ खाण्यापेक्षा न खाल्लेलं इज ऑलवेज बेटर. सो डोंट ड्रिंक अँड ईट पॉयझन. थोडंसं चौकस जर राहिलं तर आय थिंक ॲज अ कंझ्युमर पण खूप मोठ्या प्रमाणात परिणाम होऊ शकतो. हॉटेल्सवरती पण कारवाया होत आहेत आणि मग इटरीज ज्या आहेत मोठ्या मोठ्या इटरीजवरती कारवाया झाल्यात. नागपूर असेल, मुंबई असेल. काय काय आढळतं इटरीजमध्ये? काही ठिकाणी अनसेफ म्हणजे तुम्ही म्हणालात की हायजीन पण पाळलं जात नाही. काही ठिकाणी उंदरं दिसली, काही ठिकाणी आम्ही व्हिडिओजमध्ये बघितलं, काही ठिकाणी घाण दिसलेली आहे. काय खातो आपण? एकदा महाराष्ट्राला कळू द्या. महाराष्ट्रातले लोक जवळपास मला तर असं वाटतं की महाराष्ट्रात जेवण बनतं की नाही, इतके लोक हॉटेल्समध्ये आणि त्याच्या बाहेर वेटिंगला असतात. काय खातात लोक? मला हेच वाटतं की आपण बाहेर जात खाताना ज्यावेळेस कोणतीही गोष्ट म्हणजे पाण्यापासून अगदी फूडपर्यंत कंझ्युम करतो ते काय कंझ्युम करतो हे बघितलं पाहिजे, काय खातो किंवा पितो हे बघितलं पाहिजे. जनरली आपण जे घेतो त्याच्यावरती ब्रँड असतो, ब्रँडवरती त्याचे इन्ग्रेडियंट असतात. आपण जास्त जास्त काय बघतो? किंमत. पहिली गोष्ट आपण काय बघतो? किंमत. बरोबर. आय थिंक दॅट इज वेअर द वी मेक फर्स्ट मिस्टेक. आपण पहिलं किंमत बघतो. अरे 15 रुपयाचे नाही 10 रुपयाचे दे. प्लीज अंडरस्टँड प्रत्येकाची एक कॉस्ट असेल, ती स्टँडर्डनुसार असेल, त्याच्या क्वालिटीनुसार असेल, त्याला काही ठरलेलं असतील. दुसरी जास्तीत जास्त बघितलं तर एक्सपायरी डेट किंवा बेस्ट बघतो. आय थिंक त्या बघितल्या पाहिजेत. पण दॅट शुड बी द लास्ट प्रायोरिटी. फर्स्ट प्रायोरिटी शुड बी वॉट आर इज इन्ग्रेडियंट. ते इन्ग्रेडियंट काय आहेत ते बघितलं पाहिजेत. तुम्हाला काय आढळलं हॉटेलमध्ये रेड झाले त्यावेळेला? काय काय होतं हॉटेलमध्ये? आपण काय बघतो? Colours आपल्या कलर जे आहेत ते अपेक्षितच नाही, ते खूप कमी प्रमाणात अलाउड आहेत, ते मानांकन ठरले आहे, त्या मानांकाच्या वरती वापरायचं नाही हे बघतो. आपण गेलो की कलरफुल बिर्याणी बघतो. ते कलर इज अ पॉयझनस फॉर यू. प्लीज अंडर इज अ केमिकल. कलर इज अ केमिकल. तो केमिकल पण बनवलेला आहे, तो कॉम्बिनेशन कमी जास्त मध्ये आहे. तर कलर झाला म्हणजे चांगलं, काही ते दिसायला चांगलं म्हणजे चांगलं डेकोरेटिव्ह फूड. हे दिस इज नॉट एक्सपेक्टेड. तुम्ही आपण चांगल्या म्हणजे बऱ्याच ठिकाणी जे बघतो कुणी बाहेर गेल्यानंतर बघतं तर त्याच्यामध्ये कलर फूड तुम्हाला भेटणार नाहीत. तुम्हाला दिसायला चांगलं फूड पाहिजे का खायला चांगलं पाहिजे ही पहिली गोष्ट तुम्ही ठरवा. फूड एक खायची गोष्ट आहे, बघण्याची नाही, दिसण्याची नाही. तर ती आपण लक्षात घेतलं पाहिजे की जी गोष्ट ज्या पर्पजसाठी निर्माण झाली आहे त्याचा पर्पज जो आहे तो सर्व होतो की नाही हे आपण तपासलं पाहिजे. रोज तपासणं शक्य आहे म्हणजे हॉटेलच्या? आता हॉटेलमध्ये आपण तुमचा जो बेसिक प्रश्न आहे गेल्यानंतर लक्षात येतं की आपण टेबल कसा सर्व केला जातो, तिथं स्वच्छतेने हे बघतोय, चांगली गोष्ट आवश्यक आहे. तर किचनमध्ये जो येतो तर किचनमधून कसं येतंय हे बघणं ॲज अ रेग्युलेटर, ॲज अ फूड बिझनेस ऑपरेटर यांची जबाबदारी आहे. ते कोणताही प्रॉडक्ट अनहायजेनिक प्रोसेसमध्ये आणि अनहायजेनिक कंडिशन बनवला की इट बिकम्स अनसेफ. आणि अनसेफ फूड इज इक्वल टू लाईफ इम्प्रिझनमेंट. एवढं साधी डेफिनेशन आहे. बाकी बऱ्याच त्याच्यामध्ये अनसेफ फूड मध्ये डिफाईन केलेलं आहे. डायरेक्ट तुरुंगवास आहे. लाईफ 7 वर्षापासून लाईफ इम्प्रिझनमेंट. ऑफकोर्स ते प्रूव्ह करावं लागेल की त्याचा टेस्ट लॅब लागतील,
ते प्रोसेस पाळले की नाही लागेल, आम्हाला ते प्रॉसिक्युटिंग करावं लागेल, हे सगळं होईल. उद्देश काय आहे की कारण अनसेफमध्ये कारण ऍक्टचं नाव लक्षात घ्या. 150 रुपयाची बिर्याणी वगैरे जे मिळते ते- ऍक्टचं नाव लक्षात घ्या. फूड सेफ्टी अँड स्टँडर्ड्स ऑथॉरिटी. हो हो सेफ्टी अँड सेफ्टी अँड स्टँडर्ड. सो सेफ्टी हॅज बीन गिव्हन हायेस्ट प्रायोरिटी. म्हणजे सर्वात जास्त प्रायोरिटी सेफ्टीला आहे, मग स्टँडर्ड्सला आहे. कारण ते स्टँडर्ड प्रमाणे बोलू शकतं, पण सेफ्टीमध्ये कॉम्प्रोमाइज नाहीये. तो सेफ्टी इज ऑफ द प्राईम इम्पॉर्टन्स, पण सिटीजनच्या दृष्टिकोनातून तेवढीच महत्वाची. म्हणून ते सेफ्टीवरती बघणं गरजेचं आहे. मग ते सेफ आहे की नाही बघायचं. त्याच्यामध्ये एक्सपायर्ड हा डेट आहेच आहे, बघितलंच पाहिजे. पण त्याचे कन्स्टिट्युएंट्स, आता सेफ मला काय फूड असू शकतं, ते नॉर्म प्रत्येक फूडचे आपल्या फूड म्हणजे 22 प्रकारचे जे स्टँडर्ड्स आहेत ते पाळलेच पाहिजेत. ते कदाचित आज सिटीजन मला माहित असणं अपेक्षित आहे का नाही, अवेअर सिटीजन असेल तर. आता मलाही माहित नव्हतं इथे येण्याचे 22 प्रकारचे आहेत. मला माहिती होतं की सेफ्टी अँड स्टँडर्ड्स आहेत, पण 22 प्रकारचे आहेत. पॅकेजिंगसाठी आहेत, ब्रँडिंगसाठी आहेत, प्रोसेसिंगसाठी आहेत, शेड्यूल 4 म्हणजे प्रोसेस फूड प्रॉडक्ट कसे करायचे, याच्या काय काय स्टेप्स पाळायच्या, त्या सगळं त्याच्यामध्ये दिलेलं आहे. पण ॲज अ सिटीजन म्हणून बघतो मी, ॲज अ कंझ्युमर म्हणून बघतो, तर मी त्या ब्रँड त्या पॅकेटवरती हे बघितलं म्हणजे कन्स्टिट्युएंट्स, याचे प्रोटीन किती आहेत, याच्यामध्ये कार्बन किती, कॅलरीज किती आहेत, याच्यामध्ये फायबर किती आहे, शुगरचं काय प्रमाण आहे वगैरे वगैरे बघितलं पाहिजे. आता बऱ्याच वेळेस येतं की मी असे प्रोडक्ट वाचले ज्याच्यामध्ये शुगर फ्री आणि खाली गुळमध्ये ती मात्रा दिसते. दिस इज जस्ट कॉन्ट्राडिक्शन, हे मिसब्रँडिंग. आणि मिसब्रँडिंगवर आपल्याला कारवाई करता येते. आपण त्याप्रमाणे सेक्शन 24-25 आपला फसा ऍक्ट मधला आहे, तो पण करता येतो. मेडिकलमध्ये आहे आपल्या, त्याच्यानुसारही करता येतो मेडिकलच्या प्रॉडक्टवरती. हे आपण करू, पण मुळामध्ये ॲज अ कंझ्युमर म्हणून ते जर बघितलं आणि मला डायबिटीज आहे, मी शुगर खात नाही म्हणायचं आणि तिथे शुगर फ्री म्हणायचं, पण त्याच्यामध्ये गुळाचं लिहिलेलं आहे. प्लीज अवॉइड इट. कॅलरी भरपूर आहेत, ऑइल भरपूर दिलेलं आहे, की फॅट आहे, ट्रान्स फॅटी ऍसिड्स आपल्याला दिसतात, तरी पण आपण खातो. म्हणजे हे जे 150 रुपयावाली बिर्याणी 10 मी cost वरून जाणार नाही, नाही. मी म्हणतोय की हे इट इज इम्पॉसिबल ना. म्हणजे तुम्हाला जर सेफ फूड पाहिजे तर इतक्या कमी किमतीत मिळणं इट इज इम्पॉसिबल. रस्त्यावरचं फूड किमतीमध्ये ते व्हॅरी होऊ शकतं, कारण त्याचे कन्स्टिट्युएंट्स काय आहे, बनवण्याची प्रक्रिया काय आहे, त्याने रॉ मटेरियल कोणतं वापरले वगैरे वगैरे. रॉ मटेरियल सुद्धा सेफ पाहिजे, करेक्ट, हेल्दी पाहिजे, ते वापरणं बंद करायचं, राईट. तर हे या पद्धतीनं आपल्याला जर बघा कंझ्युमर बघायला शिकला आणि क्वेश्चन करायला सुरुवात केली तर डेफिनेटली फरक पडेल. आणि म्हणून ते होणं गरजेचं आहे. तर आज हॉटेलमध्ये गेलं तर पहिलं बघा की ते लायसन्स हॉटेल आहे का, कारण तिथं त्यांनी फसायचं लायसन्स लावणं अपेक्षित आहे. त्याच्यावर काही तुम्ही जर स्कॅन केलं तर कोड दिसतो, कोडवरती त्याच्यामुळे कुठलं आहे, कधीपर्यंत लायसन्स व्हॅलिड आहे वगैरे, कोणत्या प्रॉडक्टसाठी दिलेलं आहे हे पण बघायला भेटेल. आणि ते जर केलं तर आपलं येस, मग तिथून पुढची गोष्ट टेबलवर गेल्यानंतर ते स्वच्छता आहे का, वेटर असेल तर त्याला ग्लोव घातलेला आहे का, जो सेफ असेल तर त्याने नेट वापरलेले आहे का, म्हणजे हेड नेट म्हणतो, त्याच्यामुळे केस त्याच्यात पडणार नाहीत. ह्या सगळ्या गोष्टी तिथे तुम्हाला दिसू शकतात. हे प्रश्न विचारले पाहिजे. म्हणजे 80% ठिकाणच्या दिसत आणि नाही, तुम्ही सांगताय. कॅलरी जे आहे तुमच्या मेन्यूवरती, कॅलरी वगैरे ते व्हॅल्यू लिहिणं अपेक्षित आहे, अपेक्षित आहे. माझ्या रूल्स मध्ये पण टाकलेलं आहे, पण कुठंच दिसत नाही. ते दिसलं पाहिजे. दॅट्स व्हॉट वी हॅव टू इम्प्लिमेंट, वी हॅव टू इन्सिस्ट. आता बऱ्याच जणांनी ते मेन्यू बनवायला घेतले असतील, कारण ते ऑर्डर्स काढलेले आहेत. ते स्टँड ऑर्डर मी काही नवीन नाही काढले, पहिलाच कायदा आहे, रूल्स पहिलेच आहेत, ते फक्त इम्प्लिमेंटेशन करावं लागणार आहे. ते 5 स्टार आहे का साधा रेस्टॉरंट हा इश्यूच नाही, तर सगळ्यांना मॅन्डेटरी आहे. ते मॅन्डेटरी थिंग. आता तुम्ही जे सांगितलं की पॅकेजिंग आणि ह्याच्याबद्दल, पण आपण काय करतो जनरली, आता बघा आमच्या लोकांसाठी आयकॉन असतात, लोकांसाठी काही सेलिब्रिटीज असतात, अगदी लोक तुम्हाला सुद्धा फॉलो करतात, तुम्हाला कल्पना आहे. तर लोक काय करतात, या सेलिब्रिटीने हे ऍड केली त्याच्यामुळे तो पदार्थ, एखादं पेय, शीतपेय असेल, एखादं ड्रिंक असेल तर ते. आता गंमत अशी आहे की स्टिंगपासून अनेक गोष्टींवरती तुम्ही बंदी घातली आणि त्याच्यावर कारवाई करून त्यांच्या लायसन्स सस्पेंड केले. पण आता लोक काय म्हणतात, अरे एवढा मोठा माणूस सांगतोय तर ते असेलच ना, म्हणजे एवढा मोठा माणूस जाहिरात करतोय म्हणजे असेलच ना. पण ते स्टिंगमध्ये काय काय तुम्ही ते तुमच्या कारवाईमुळे समोर आलं आणि डोकं चक्रावून गेलं. आता हे जे लोक जाहिरात करतात त्याचं काय? आता हे जाहिरात करता, ही चुकीची जाहिरात करण्याची मिसलिडिंग ऍडव्हर्टाईज होते आणि त्याच्यावरती कारवाई आपल्याला करता येते. म्हणजे जो करतो जाहिरात त्याच्यावर किती मोठा सेलिब्रिटी असेल त्याच्यावर कारवाई होऊ शकते. मोठा किंवा लहान ऍसेट कायद्यामध्ये नाही, कायदा सगळ्यांना सारखाच आहे. म्हणजे तो ऍक्टर आहे, ऍक्ट्रेस आहे, किंवा कोणता अधिकारी आहे किंवा पदाधिकारी आहे, हे त्याचं डिफरन्शिएट नाही आहे. कायदा आहे, कायदा नाही पडला, त्याचे पनिशमेंट ठरलेले आहेत. त्याप्रमाणे या क्षेत्रामध्ये आमच्याकडे एक फसाईच्या बाबतीत एक CAC असते, सेंट्रल ऍडवायझरी कमिटी. एक जनरल 3 महिन्यातून होते, की भारतामधले सर्व फूड कमिशनर तिथं असतात आणि फसाईचे CEO त्याचे अध्यक्ष असतात. त्याच्यामध्ये गेल्या याच्यामध्ये आम्ही याच्यावरती डिस्कशन केलं आणि याच्यामध्ये हे डिस्कशन झालं की याचं जरा स्ट्रिंजेंट वापर करा, की जे मिसलिडिंग ऍड करतात किंवा ऍडव्हर्टाईज करतात चुकीच्या, त्यांच्यावरती करा. हे डिस्कशन पण झालं, आपण याच्यावरती करूयात. आणि आता हे सुरू होत आहे, म्हणजे की हा अवेअर नाही. त्याच्यामुळं माझं हे आव्हान आहे की जे कोणी ऍडव्हर्टाईज करतात त्या प्रॉडक्टची ज्या गोष्टी आहेत त्या फसाई नॉर्म्सपर्यंत आहे की नाही, अगोदर तुम्ही चेक करा. कारण त्यांची FBO म्हणून जबाबदारी आहेच, पण ऍडव्हर्टाईज करताना तुमची तेवढीच जबाबदारी आहे. जर त्याच्यात चुकीचं निघलं तर तुम्ही तेवढे लायबल आहे की तुमच्यावरती कारवाई होईल म्हणून.
आणि त्या आम्ही करणार आहोत. त्याच्यामुळे याच्या ज्या क्षेत्रामध्ये जे कोणी काम करत असेल त्यांनी हे बघितलं पाहिजे की आपण ज्या प्रॉडक्टचं स्पॉन्सरिंग करतो, ॲडव्हर्टाईज करतो, तो ॲज पर द नॉर्म्स आहे का नाही आहे, का मिसलीड आहे. हे का मिसलीड असेल तर करू नका, कारण दॅट इज यू आर इक्वली लायबल. तुम्ही हे म्हणू शकणार नाही की मी ॲडव्हर्टाईज घेतली, माझा काही संबंध नाही, कॉन्ट्रॅक्टमध्ये लिहिलं नाही. इट डझंट मॅटर तुम्ही कॉन्ट्रॅक्टमध्ये काय लिहिलं आहे, कशात लिहिलं आहे. माझ्या दृष्टीने ते मिसलिडिंग आलं, मिसलिडिंग ॲड आलं नाही, तुम्ही केली म्हणून तुम्ही जबाबदार आहात. मला असं वाटतं की हे सगळ्यांनी लक्षात ठेवा, जे कोणी ॲडमध्ये आहेत आणि या बिझनेसमध्ये आहेत, सेलिब्रिटी आहेत, त्यांनी की तुम्ही जी ॲड करताय त्याच्याबद्दल जरा अवेअर राहण्याची गरज आहे. सर तुम्ही ते स्टिंग आणि बाकीच्या सगळ्या शीतपेयांवरती ज्या मधल्या काळात कारवाई झाली ते लक्षात असं आलं की ते मुलांसाठी ॲडिक्टिव्ह आहे, त्याच्यामध्ये सिडिटिव्ह आहे. इट इज मोर डेंजरस. याच्यामध्ये ते कॅफिनेटेड बेव्हरेजेस म्हणतो, म्हणजे नॉन अल्कोहोलिक बेव्हरेज कॅफिनेटेड म्हणतात. आता कॅफिनेटेड बेव्हरेज जे असतं त्याच्यामध्ये कॅफिन अलाउड आहे पर्टिक्युलर पर्सेंटेज, पण ते किती आहे एका लिटरच्या बॅटरी कॅफिनेटेडमध्ये 150 to 300 मिलीमीटर एका लिटरमध्ये आपण अलाउड केलेलं आहे. एका लिटरमध्ये इट्स अ ह्यूज क्वांटिटी. शुगर पर्सेंट लिहिलेलं आहे तिथं. आता प्रॉडक्ट बनवताना कदाचित तो लिगल नॉर्ममध्ये बसत असेल, पण त्याच्यावर एक वाक्य पण लिहिलेलं आहे की नॉट ॲडवायजेबल टू द पीपल, म्हणजे चिल्ड्रन बिलो 18 years ऑफ एज, 18 वर्षाच्या खालच्या मुलाला ॲडवायजेबल नाही आहे. लॅक्टेटिंग वुमन किंवा प्रेग्नंट वुमनला ते ॲडवायजेबल नाही, हे लिहिलेलं आहे. बॅन नाही आहे पण लिहिलेलं आहे, म्हणजे वॉर्निंग आहे. आता ज्यावेळेस ॲडवायझरी दिली आहे, हे मॅन्डेट आम्ही केलेलं आहे शासनाने, तर ती नागरिकांनी हे त्याची कंप्लाय केला पाहिजे, वापरू नये. एवढी साधी गोष्ट त्याच्यावर लिहिलेलं आहे. तुम्ही जर व्यवस्थित वाचलं लिहिलेलं आहे की नॉट ॲडवायजेबल टू दिस क्लास ऑफ पीपल, चिल्ड्रन बिलो 18 years ऑफ एज, लॅक्टेटिंग वुमन, प्रेग्नंट वुमन. पण ते ज्याला लहान पोरं जातात, काहीतरी दुकानात आणायला पाठवलं जातं की हे घेऊन ये, ते घेऊन ये. तर याच्यामध्ये जेवढी सर्वात जास्त चूक ही पेरेंट्सची आहे. तर पॅरेंट्सने त्याप्रमाणे हे सवय लावल्या पाहिजेत की हे अलाउड नाही आहे. तर वाटलं हे बघा इथे लिहिलेलं आहे, आणि त्याचा इम्पॅक्ट काय होतो, तर कॅफिनेटेड तुम्ही ड्रिंक करता ॲडिक्शन होणार. कॅफिनेटेड ॲडिक्शन ते ॲडिक्शन झालं की मग त्याचे कॉन्सिक्वेन्सेस जे होतात, त्याच्यामुळे शुगरचं खूप मोठ्या प्रमाणात आहे. आणि कॅफेन आणि शुगर हे कॉम्बिनेशन आहे. प्लीज अंडरस्टँड इम्पॅक्ट ऑफ इट. म्हणून ह्या सगळ्या ज्या चुकीच्या गोष्टी होत आहेत, बिकॉज आपल्या काही सवयी, चुकीच्या पद्धतीचं फूड येणं, ते आपण कंझ्युम करणं. तुम्ही जर आत्ता बघितलं तर इंडियामधला हेल्थ ज्याला किंवा डिजीज बर्डन ज्याला म्हणतो आपण, एक टर्म असते की टोटल 100 लोक जर आजारी पडत असेल तर कोणत्या प्रकारचे आहे. इंडिपेंडन्सच्या वेळेस कम्युनिकेबल डिजीजचं प्रमाण 70% होतं, आता ते 30% गेलं. आणि नॉन कम्युनिकेबल डिजीजला NCD म्हणतो 70% गेलंय. हे नॉन कम्युनिकेबल डिजीज म्हणजे कोणते, हे फॅटनेस वाढणं, कार्डिओव्हास्क्युलर डिजीज येणं, कॅन्सर होणं, हे सगळे कशाचे परिणाम आहेत, आपल्या लाईफस्टाईलचे. लाईफस्टाईलचा मेजर पार्ट आपण काय कंझ्युम करतो हा आहे, आणि ह्या गोष्टीकडे आपण दुर्लक्ष करतो, हा सर्वात मोठा प्रॉब्लेम आहे. म्हणून सर्वात मोठं जर काम कुठं व्हायचं असेल तर ह्याच्यावरती व्हावं लागेल. म्हणून हा अवेअरनेस असणं आणि नागरिकांनी याच्याकडे खूप मोठ्या प्रमाणात कटाक्षाने लक्ष देणं गरजेचं आहे. आपल्या ज्या सवयी आहेत त्या चूक सवयी आहेत, ते बंद केल्या पाहिजेत. आणि जे फूड बिझनेस ऑपरेटर याच्यामध्ये काम करतात त्यांनी हे चुकीच्या पद्धतीचं प्रॉडक्ट बनवतात, विकतात, त्यांचं काय, त्यांच्यावर पण कारवाईची आहे की लहान मुलांना विकू नये काही प्रोडक्ट्स, याच्याबद्दल पण ऑफकोर्स त्याच्यामध्ये नियम आहेत ते इम्प्लिमेंट करणं गरजेचं. जसं की शाळेच्या बाबतीत तर तिथं आपली कमिटी असते मुख्याध्यापक, आणि मुख्याध्यापकांनी ती कारवाई करायची असते. त्यांच्या मदतीला आपले सगळे एजन्सीज असतात. तर सर्व शाळा यांनी हे बघितलं, मॅनेजमेंटच्या आहेत त्यांनी, आणि मुख्याध्यापक इन पर्टिक्युलरली की विदिन 500 मीटर ज्या गोष्टी बॅन केल्या तिथं राहणार नाही. असं करत असेल तर त्याला इमिजिएटली बंद करायला लावणं. सर्वात महत्त्वाची गोष्ट की तिथे पॅरेंट टीचर असोसिएशन असतं, कमिटी असते, ती या गोष्टी नाही, मुख्याध्यापक करत नाही, FDA करत नाही. FDAला तुम्ही सांगितलं, माहिती भेटलं, आम्ही येऊन डेफिनेटली कारवाई करू, त्याच्याबद्दल दुमत नाही, आम्हाला दिसलं तर आम्ही कारवाई करू. पण प्रत्येक शाळामध्ये, प्रत्येक गल्लीमध्ये जाणं शक्य नाही. करेक्ट. पण प्रत्येक शाळेमध्ये मुख्याध्यापक आहे, प्रत्येक शाळेमध्ये पेरेंट्स आहेत, ते तिथले तिथं कारवाई करू शकत नाही. अशी तर काही परिस्थिती नाही आहे. बरोबर. तर त्याच्यामुळे ही एक मुवमेंट होणं गरजेचं आहे. वेदर शाळेच्या बाबतीतली असेल, चुकीचे प्रॉडक्ट आपले मुलं खाणार नाही किंवा पिणार नाही या बाबतीतली असेल, तर ह्या सवयी आपल्याला लावाव्या लागतील. आणि ह्या जर लागल्या, एक मुवमेंट जर झाली, मला वाटतं की मला जर काय विचारलं की तर मला जर काय अचीव करायचं आहे, तर मला वाटतं ही मुवमेंट नागरिकांमधून होणं आणि त्या दृष्टीची सवय चांगलं फूड खाण्याची आणि हेल्दी लाईफ जगण्याची हे जर करू शकलो आपण सर्वजण मिळून, अजून दॅट विल बी रिअली गुड अचिव्हमेंट. एवढे सगळे कायदे असताना पण शाळांच्या शेजारी टपऱ्या 300-400 मीटरमध्ये आणि त्यांनाच ते प्रतिबंध असलेले प्रोडक्ट्स विकणं, याच्यावरती कारवाई करण्याची जबाबदारी पोलिसांची पण आहे, याच्यावर कारवाई करण्याची जबाबदारी शाळेची पण आहे, त्याच्यावरती कंप्लाय करण्याची जबाबदारी पालकांची पण आहे. पण हे इतक्या कॅज्युअली का आपल्याकडे आहे? व्हॉट इज युअर ओपिनियन? मला काय वाटतं की बेसिकली आपण प्रत्येक, आपल्याकडे निम्बी सिंड्रोम आहे, मी नेहमी म्हणतो की निम्बी सिंड्रोम, त्याला मी म्हणजे नॉट इन माय बॅकयार्ड त्याचा शॉर्ट फॉर्म मी केलेला आहे. ही
शिवाजी जन्मावा दुसऱ्याच्या घरात. ठीक आहे, हे दुसऱ्याने करावं, म्हणजे कुणी करावं, शाळेने करावं, मुख्याध्यापन करावं, शाळा म्हणते पेरेंट्सने करावं, दोघं जण काय म्हणतात एफडीआयने करावं, एफडीआय काय म्हणतं माझ्याकडे मॅन पॉवर नाही, मला ते शक्य नाही. तो टपरीवाला काय म्हणतो मी पैसे कमवतो, ते विकत घेतात म्हणून मग मी विकतो, मला धंदा करायचा आहे, मला जीवन जगायचं आहे. प्रत्येक जण दुसऱ्याकडे बघतोय, दुसरं कुणीतरी करेल. पण परिणाम बघा आपल्या सगळ्यावरती आहे, समाजावरती आहे. जर समाजाची पण काही दायित्व आहे ॲज अ सोशल सिव्हिक रिस्पॉन्सिबिलिटी म्हणू आपण त्याला, ते दुसऱ्यासाठी नाही करायचं आहे, तुमच्या स्वतःसाठी करायचं आहे, तुमच्या स्वतःच्या कुटुंबासाठी, स्वतःच्या आयुष्यासाठी, तुमच्या आरोग्यासाठी करायचं आहे. ती जबाबदारी घ्यायला आपण कधी शिकणार आहोत. म्हणजे मी समजा मी अधिकारी आहे तर मी हे नाही म्हणायचं की एफडीए कमिशनर मी प्रत्येक ठिकाणी माणूस पाठवू का. नो, माझी जबाबदारीच आहे, मी ती पाडलीच पाहिजे. तुम्ही पत्रकार आहात, मी पत्रकार म्हणून माझी जबाबदारी पार पाडली पाहिजे. मी नाही मी तर छोटा आहे, मी काय करू, माझ्या चॅनलवाल्याने हे सांगितलं, मला एमडीने ते सांगितलं, असं म्हणून चालणार नाही. म्हणजे तुम्ही तुमचं काम कराल कदाचित, पण तुमची जबाबदारी नाही पार पाडणार. तर प्रत्येकानं ॲज अ माणूस म्हणून स्वतःची जबाबदारी, तुमची तुमच्या कुटुंबाप्रती जबाबदारी आहे, तुमच्या मुलांनी काय खाऊ नये हे जबाबदारी आहे. आणि ते योग्य आहे की अयोग्य आहे तो मुलगा ठरवू शकत नाही, हे तुम्ही ठरवू शकता. तर हे तुम्ही ठरवलं पाहिजे आणि तुम्ही ते केलं पाहिजे. हे प्रत्येकाने जर केलं तर हे सेक्टर सुधारायला अगदी 1 महिन्यात सुद्धा वेळ लागणार नाही. परंतु हे सर्वांनी महाराष्ट्रातल्या 13 कोटी जनतेने ठरवलं पाहिजे तर शक्य आहे. ॲज अ रेग्युलेटर म्हणून डेफिनेटली आम्ही कारवाई करू. त्या वाढल्या अजून वाढवू, फूड बिझनेस ऑपरेटरला त्याच्यामध्ये कंप्लाय करायला लावू, हे करा. याच्याऐवजी इथं जास्तच मोठी कारवाई झाली, इथं छोटीच झाली, याच्यावरती ओरडण्यापेक्षा समाज ॲज अ कुटुंब म्हणून बघा, ॲज अ इंडिव्हिज्युअल म्हणून बघा, प्रत्येकाने जबाबदारी सोडली त्याला रेग्युलेशन कंप्लाय व्हायला काहीही वेळ लागणार नाही. तुम्ही डिमांड सप्लायचा जो असतो, पण सर्वात महत्वाचा ॲज अ इंडिव्हिज्युअल म्हणून सर्वात जास्त आत्मीयता आपली आणि जबाबदारी ही आपल्या कुटुंबाप्रती असते. करेक्ट आहे. ती जर आपण पाळली तर आय थिंक रिस्पॉन्सिबिलिटी शब्दाचा अर्थ तुमच्या इतकं उत्तम कुणी आतापर्यंत समजून सांगितलं होतं. तुम्ही या उत्तरामध्ये सांगितलंय ती रिस्पॉन्सिबिलिटी आहे, म्हणजे तुम्ही काम करणं आणि तुम्ही रिस्पॉन्सिबिलिटी पार पाडणं याच्यामधलं अंतर जे आहे ते तुम्ही समजून सांगितलं. मला असं वाटतं की हे फार महत्त्वाचं आहे. मला वाटतं रिस्पॉन्सिबिलिटीचा बरेच जणांनी आपण अर्ज खूप लाईटली घेतो. फार महत्वाचा त्याचं इंग्लिशमध्ये स्प्लिट आहे, म्हणजे रिस्पॉन्स अँड अबिलिटी. सो युअर अबिलिटी टू रिस्पॉन्ड टू अ सिच्युएशन हा त्याचा अर्थ आहे. आता तिथं विकताय, विकून नाही द्यायचे हे इलिगल आहे, पण कंझ्युम करायचे की नाही तुमचा अधिकार हा डेफिनेटली आहे. रेग्युलेटर म्हणून डेफिनेटली आमची जबाबदारी, आम्ही ते पार पाडू. कमी पडत सुद्धा इम्प्रूव्ह करू. डेफिनेटली आम्ही कमी पडतोय याच्यात दुमत नाही, पण ते इम्प्रूव्ह करू. त्याचे काही कन्स्टेंट आहेत ते कन्स्टेंट ओव्हरकम करू. पण ॲज अ पेरेंट, ॲज अ माणूस म्हणून तुमची काय जबाबदारी आहे, हाऊ डू रिस्पॉन्ड. मुलगा पितोय, बाकीचे मुलं पितातून माझ्या मुलांनी पिलं पाहिजे का नाही, कुणीच नाही पिलं पाहिजे. जर ते कॅफिनेट ॲडवाईज आहे शासनाने किंवा त्या फूड प्रॉडक्टवाल्याने तिथं लिहिलेलं आहे, कदाचित त्यांनी छोटं लिहिलेलं असेल, ते खूप बारीक अक्षर, ठीक आहे, त्याच्यावरती आपण रेग्युलेटर म्हणून जे काय करायचे ते करू. पण आहे ॲडवायजेबल, नॉट ॲडवायजेबल असताना आपण काय करतो, नाही ठीक आहे लिहितात, असं नाही. त्याच्या पाठीमागं हे ज्यावेळेस स्टँडर्ड ठरवले गेले गव्हर्नमेंट ऑफ इंडियाने, म्हणजे फसाईने, आणि टाकले गेले, याच्यावरती ते सायंटिफिक कमिटी बसते. प्रत्येक प्रॉडक्ट डिफाईन करताना त्याचे काय स्टँडर्ड असावे त्याचा अभ्यास केला जातो. त्याचे परिणाम काय होतात हे सायंटिफिकली, जे सायंटिस्ट आहेत, फूड सायंटिस्ट म्हणून टेक्नॉलॉजी सर्वजण आहेत, हे बघितलं जातं आणि मग ते स्टँडर्ड तयार केले जातात आणि त्याच्यानंतर पब्लिश केले जातात. तर याच्यापाठी खूप कष्ट घेतलेले, फक्त ते पेपरच राहिले तर त्याचा काही फायदा होणार नाही. ते आपल्या सेफ्टीसाठी आहे, सर्वात महत्वाची सेफ्टी. त्याच्यावरती मला वाटतं की मुवमेंट माझ्या दृष्टीकोन खूप महत्वाची, ती अवेअरनेस, सेन्सिटाईज मुवमेंट होऊन जबाबदारी घ्यायला शिकलं पाहिजे प्रत्येकाने. तुम्ही, मी, सर्वांनी ती जबाबदारी जर घेतली तर बरेच प्रॉब्लेम सॉल्व्ह होतील असं मला वाटतं. एक महत्वाचा प्रश्न काय आहे की हा गुटखा आपल्याकडे बॅन आहे, सुगंधी तंबाखू बॅन आहे आपल्याकडे, आणि आपण बघतोय की जर काही दिवसांनी बातमी येते की इथे इतका पकडला, तिथे इतका पकडला, साऊथमधून येणारा, नॉर्थमधून येणारा, गुजरातच्या बाजूने येणारा, ह्या लॉबीचं करायचं काय आता. ह्याच्यावरती जर प्रतिबंध टाकायचा असेल, खरंच महाराष्ट्रातून गुटखा जर बॅन करायचं असेल तर हे शक्य आहे का, पहिली गोष्ट. कारण की याच्यामध्ये लॉबीज आहेत, याच्यामध्ये खूप मोठे हात आहेत, काही वेळेला मोठ्या पॉलिटिशियन्स आणि यांचे सुद्धा त्यांच्यामध्ये साठगाठ असलेली आपल्याला बघायला मिळते. म्हणून हा प्रश्न आहे की हे थांबवायचं कसं, कारण सर्वाधिक कॅन्सरचं प्रमाण जर कशामुळे असेल तर ते गुटख्यामुळे. आणि आपण ग्रामीण भागामध्ये बघतोय की काय अवस्था आहे तरुण मुलांची, आणि ती लिटरली ॲडिक्ट झाली आहे. दिवसामध्ये 10-10, 20-20 पुड्या या ब्रँडच्या त्या ब्रँडच्या मिळत आहेत आणि डबल टेबल रेटने लोक घेत आहेत. तर हे याच्यामध्ये जसं मी आता सांगितलं की एक नॅशनल लेवलला याच्यावरती खूप विचारमंथन चालू आहे. सेंट्रल ॲडवायझरी कमिटी आहे आणि हा अधिकार बॅन करण्याचा कोणाचा आहे, तो फूड सेफ्टी कमिशनरचा आहे. तो प्रत्येक स्टेटच्या फूड सेफ्टी कमिशनरला सेक्शन 330 अंतर्गत गोष्टी बॅन करण्याच्या, प्रोहिबिट करण्याचे अधिकार दिलेले आहेत. तर म्हणजे इट इज हा बॉल इन द स्टेटच्या गव्हर्नमेंटच्या आणि फूड सेफ्टी कमिशनरच्या
कोर्टामध्ये आहे. ज्यावेळेस गेली मिटिंग झाली त्यावेळेस हा विषय डिस्कस केला गेला आणि फसाईने असं ॲडवाईज केलं की जवळजवळ सर्व विचार करा सर्व स्टेटने याच्यावरती बॅन केलं पाहिजे. हे त्याच्यावर डिस्कशन झालं. त्यांनी सांगितलं सगळ्या की states. EHS करावं असं त्यांचंही म्हणून आहे आणि ऑब्व्हियसली सो आहे. त्याच्यामुळे प्रत्येक स्टेटचा हा कॉल राहणार हे ऑब्व्हियसली आहे. आता महाराष्ट्रात बॅन आहे का? तर बॅन आहे. 2012 पासून बॅन आहे. त्याचं प्रोडक्शन आहे, मॅन्युफॅक्चरिंग आहे, ट्रान्सपोर्टेशन आहे, स्टोरेज आहे, सेलिंग आहे, सगळं बॅन आहे. मॅन्युफॅक्चर त्याच्यामुळे महाराष्ट्रात नाही आहेत. असेल तर खूप चुकून कुठेतरी असेल, कुणी सांगितलं तर आपण ते कारवाई करून माहिती भेटली तर करतो आपण त्याच्यातलं. स्टोरेजच्या बाबतीत सुद्धा अलाउड नाही आहे, म्हणजे गोडाऊन वगैरे सुद्धा अलाउड नाही आहे. तर मला गेल्या काही महिन्यात भेटले की बऱ्यापैकी मग हे गोडाऊन जस्ट बॉर्डरच्या पलीकडे शिफ्ट केले गेले आहेत. म्हणजे आपण जसा मोकोका लावला आणि त्याच्यानंतर कारवाई जो सुरू आहे तसं काही शिफ्ट केलं गेलं. ट्रान्सपोर्ट मोडस ऑपरेंडी पण त्यांनी चेंज केले. जे ट्रकच्या आणण्याच्या ऐवजी आता तुमच्या स्कॉर्पिओ गाड्यातून आणायचे, डायरेक्टली रात्री 10 वाजता नंतर आणायची, कधीतरी सकाळी 4च्या आत ते डिस्ट्रीब्यूट करायचे. शक्य झालं तर अगदी म्हणजे त्यांचं स्ट्रक्चर मला जे माहिती आहे की त्यांचा प्रत्येकाचा एक जिल्हा लेवलला एक कोऑर्डिनेटर अपॉइंट आहे, प्रत्येक तालुक्याला आहे, प्रत्येक शहरामध्ये आहे. त्याच्याकडे जातो, तो डिस्ट्रीब्यूट करतो आणि खाली जातो. असं प्रॉपर पॅरलल नेटवर्क आहे. बापरे. आणि पॅरलल नेटवर्क आपल्याला उद्ध्वस्त करायचं आहे. त्याच्यामुळे रेग्युलेटरीच्या जशी माहिती भेटते आपण तर कारवाई करतो. बऱ्याच कारवाया दिसल्या. त्याच्यामुळे FIR मध्ये आता बघितलं तर आपण फक्त फसाई ऍक्ट पुरतंच मर्यादित न राहता आपण BNSचे पण कलम त्याच्यामध्ये अगदी 123 म्हणून टाकलेले आहेत. FIR मध्ये पोलिसही त्याच्यामध्ये कॉपरेट करतायत. इन्व्हेस्टिगेशन होऊन जिथं अगदी मॅन्युफॅक्चर आहे त्यांना आम्ही FIR मध्ये घेतोय, सो दॅट मकोका आपण सर्वांपर्यंत लावू ही आपण त्याच्यातून करतोय. बऱ्याच वेळ सोशल मीडियामध्ये तुम्ही टपऱ्यावरती कारवाई करताना मॅन्युफॅक्चर महाराष्ट्रात नाही म्हणून ते आपण त्याच्यावरती पकडू शकत नाही. पण ज्या ब्रँडवरती करतो त्या ब्रँडची सगळी जी कंपनी त्याला आपण FIR मध्ये इन्व्हॉल्व्ह करून घेतो, जी मधली चेन असेल त्यांना करतोय. याच्यात खूप इझी वे आहे. म्हणजे बॅन करायला अगदी 24 तास पण लागणार नाही. खाणं बंद करा. डिमांड बंद झालं की सप्लाय ऑटोमॅटिक बंद होईल. काय असे प्रोडक्ट ऍडिक्टिव्ह असतं की ते खाल्ल्याशिवाय लोकांना कोणत्याही गोष्टीचं, कोणतीही गोष्ट, साखरेचं पण ॲडिक्शन असतं. ते सोडायचं की नाही आपल्याला बघायचं आहे. त्याच्यामुळे दोन्ही बाजूनी काम करायला ॲज अ रेग्युलेटर म्हणून डेफिनेटली आपल्याला काम करावं लागणार आहे. जे बॅन आहे त्याच्यावरती एक्स्ट्रीम पॉसिबल आपल्याला कारवाई करणं अपेक्षित आहे. म्हणून मकोका पण ऑर्गनाइज करतोय. काही केसेस डॉजिरो बनवण्याचं काम चालू आहे, अंतिम टप्प्यात आहे. डेफिनेटली पुढच्या काही दिवसामध्ये आपल्याला मकोकाचे काही केसेस रजिस्टर झालेले गुटख्याच्या बाबतीत येस अगदी दिसतील. त्याच्यामध्ये म्हणजे गुटखा लॉबी आता इथं पाय ठेवायचा नाही, थोडं बिलकुल ठेवला नाही पाहिजे. कारण अदरवाईज जे मी म्हटलं की लाईफ इम्प्रिझनमेंट पासून जे काय करायचे ते आपण त्याच्यामध्ये करू. तर काही त्याच्याबद्दल क्वेश्चनच नाही, कुठेही दुमत नाही आहे आणि याच्यामध्ये कुणाचंही काही दुमत असण्याचं कारण पण नाही. पण त्याचबरोबर एका बाजूने होत असताना दुसऱ्या बाजूने नागरिकांनी एवढं बघितलं पाहिजे की हे आपण आपल्या कोणत्याही दृष्टिकोनातून, हेल्थच्या दृष्टिकोनातून चांगलं नाही, कुटुंबाच्या दृष्टिकोनातून चांगलं नाही आणि त्याचा परिणाम आपल्या आर्थिक स्थितीवरती होतो कुटुंबाच्या. म्हणजे आता मला सांगण्यात आलं की कुठून तरी गुटणं घेण्यासाठी जे 20 रुपयाला काय 3 पुड्या भेटायच्या, आता ते 100 रुपयाला एक भेटली तरी काही करून घेण्याचा प्रयत्न होतो. कशासाठी करतोय आपण हे सगळं? हे तुमचं लाईफ, त्याची नाही काही दिवस त्रास होईल तुम्हाला, अडिक्शन झालंय, डिॲडिक्ट व्हायला थोडा वेळ लागेल, काउन्सिलिंग आहे, दॅट इज पॉसिबल. पण तुमचं परमनंट आयुष्य चांगलं राहू शकतं. ग्रामीण भागामध्ये आता तुम्ही जसे बिडून येता, मी साताऱ्यातून, आपलं डिफिकल्ट आहे ना थोडं त्या पोरांना समजावून सांगणं, त्यांच्यापर्यंत पोहोचणं. त्यासाठी काही कार्यक्रम हाती घेण्याची तुम्हाला गरज वाटते की हे जरा काउन्सिलर असला पाहिजे जिल्ह्याच्या ठिकाणी, जिल्हा वैद्यकीय अधिकारी काउन्सिलिंग असतात खूप चांगले एनजीओ. मी हेल्थ डिपार्टमेंटला काम केलं, मला माहिती त्या ठिकाणी काउन्सिलिंग असतात, ते काउन्सिलिंग केलं जातं. प्लीज आपण तिथं डिएडिक्शनचा प्रोग्राम आपण घेतला तर डेफिनेटली फायदा होतो. हे कुणाच्याही हेल्थसाठी चांगलं नाही आहे. आणि म्हणून म्हणजे मला तर एका मित्राने सांगितलं की आय थिंक नागपूरचं हे झाल्यानंतर त्यांच्याकडे जी मेड सर्वंट होती ती 8-10 दिवस आलीच नाही. तर तुम्ही काय आली नाही? ते म्हणे गुटखा भेटायचं बंद झालं त्याच्यामुळे मला चक्कर यायला लागलं, मी येऊ शकत नाही. बापरे. म्हणजे या लेवलला गेलेलं आहे ते अडिक्शन. 8 दिवस चक्कर येईल, ट्रीटमेंट करा 8-10 दिवस लागतील. प्लीज डू अवे विथ इट. हे करणं गरजेचं. भयंकर परिस्थिती म्हणजे नागपूर आणि त्या भागात तुमचं हे बनवतात खर्रा, ते याच्यापेक्षा आणखी हॉरेबल प्रकार येतो, त्याच्यापेक्षा डेंजरस आहे. तो बॅन्ड आहे. काय कॉज त्याच्यामुळे काय होतं? सुपारी बनतात, ते कोणतरी लोकल लेवलला काहीतरी बनवतं, त्याच्यात तंबाखू टाकतात, बऱ्याच काही गोष्टी टाकतात आणि त्याप्रमाणे चाललेलं आहे. कॅन्सर आणि बाकीचे ऍब्सोल्यूट. तुम्ही कॅन्सरचं प्रमाण बघा, त्या पद्धतीत आणखी तुम्हाला जास्त दिसेल, ओरल कॅन्सर पर्टिक्युलरली. तर हे शासनाने रेग्युलेशन म्हणून केलेलं आहे, पण अल्टिमेटली रेग्युलेशन विल बी किंवा लॉ कोणताही त्याच वेळेस सक्सेस होईल ज्यावेळेस तो सोशली ऍक्सेप्टेबल होतो. तर सोसायटीने ऍक्सेप्ट करावा लागतो, नुसतं थिअरी नाही, प्रॅक्टिसमध्ये.
आणि म्हणून तो जर करायचं असेल तर कंझ्युम करणं बंद केलं, डिमांड बंद केलं की ऑटोमॅटिकली तुमचं मार्केटच बंद होईल. मार्केट बंद झालं की ऑटोमॅटिकली आपण जर बघितलं तर गेल्या अनेक वर्षामध्ये सिगारेटचं किंवा याचं प्रमाण कमी झालं. का झालं? अवेअरनेस वाढला, लोकांनाही म्हणायला लागले. सेम परिस्थिती याच्यामध्ये. तुम्हाला तेच पैसे चांगलं फूड करण्यासाठी, चांगलं आयुष्य जगण्यासाठी वापरा ना. लॉबीचा काय परिणाम होतो बघा. दुधाची पण मोठी लॉबी आहे, कारण हे सगळे मोठे मोठे उद्योजक आहेत, मोठे प्लांट्स असतात हजारो कोटीचे. तर ह्या लॉबीचा काही कारवायांवरती तुमच्या काही इम्पॅक्ट होतो? आता गुटखा लॉबी, दूध लॉबी, पनीर लॉबी, हॉटेल लॉबी, हे सगळे आता भीतीत आहेत. म्हणजे बरं, तुमच्याकडे याची काही त्यांची हिंमत नाही कुठल्याही पद्धतीच्या रिकन्सिलेशनसाठी. त्यामुळं पण तुम्हाला त्याचा कधी दबाव येतो तुमच्यावर? नाही, मला नाही वाटत. मी दबाव अँगलने घेतच नाही त्याला. म्हणजे करेक्ट, कुणाची काही रिक्वेस्ट आली, कुणी काही सांगितलं, तो कोणत्या तोंडाने सांगणार किंवा तुम्हाला याच्या गुटख्यावरती कारवाई करू नका किंवा अनसेफ दूध होते, कोणत्या तोंडाने आपण सांगणार आहे? सो इट इज नॉट एक्सपेक्टेड. काही येस, तुम्हाला जसं वाटत असेल की काही आमचा कायदा इम्प्लिमेंट करण्याच्या अधिकाऱ्यांनी काही चूक केली, डेफिनेटली मला काहीच अडचण नाही. विल लुक इन टू इट. आपण त्या नियमानुसार ॲब्सोल्युटली ओपन टू दॅट. माझी विनंती एवढीच आहे की हे स्वतःचं आयुष्य आहे. स्वतः ते आयुष्य विकत घेऊन विष खाऊ नका आणि आयुष्य वाटोळ करू नका. दिस इज व्हॉट आय एम सेइंग. ते जर केलं तर आपलं खूप मोठ्या प्रमाणात चांगलं आयुष्य जगू शकतं असं मला वाटतं. तुम्ही ज्या वेळेला जाता बाहेर वगैरे, तर येस मी आवडतो, मला कल्पना आहे तुमची वेळ झालेली, पण तुम्ही ज्याला बाहेर जाता वगैरे, तुम्ही कधी बाहेरचं काही फूड खाता? तुम्ही काही? मी तसे मला रेअरली आहे, म्हणजे फूड खातच नाही असं नाही, पण रेअरली जातो. केवढं म्हणजे मला नाही आवडत बाहेरचं फूड खायला तेवढं. काही फेमस जॉईंट वगैरे आमच्यासारखं? आम्ही सामान्य लोक, मला हे इथलं हे आवडतं. माझा फेमस जॉईंट म्हणजे घरचं फूड, जे काय ते घरी. त्याच्यामुळेच तुमचे फिटनेस जो आहे तो, त्याचं काय, आपली हेल्थ आपल्या हातात असते. येस, म्हणजे काय म्हणतो त्याला, अन्न शरीरासाठी खायचं का टेस्टसाठी खायचं हा एक प्रश्न असतो. आपण बऱ्याच वेळेस बऱ्याच सेलिब्रिटी बघतोय, त्याची बॉडी एवढी 6 पॅक आहे, हे आहे, तर त्यांना विचारल्यानंतर लक्षात होतं की बाबा मी काही खाऊ शकतो, म्हणजे मला टेस्ट पाहिजे असेल ना, मसाला खाण्याची सवय ऑइली, हे दीज आर नॉट एसेन्शियल. मिनिमम जेवढे एसेन्शियल ते आपण खाल्लेच पाहिजे. तर सर्वात जास्त गरज आपल्या प्रोटीनची असते. तो प्रोटीन किती खातो आपला? म्हणजे बऱ्याच वेळेस असं होतं की वजन कमी झाल्यानंतर जस्ट डिस्कशनमध्ये असं येतं की वाढल्यानंतर डॉक्टर सांगता की नाही, तुम्ही एकतर पोळी खा किंवा भात खा, दोन्ही खाऊ नका. खरं. आता मला आठवतं, मी लहानपणी गावाकडे असताना भात हा प्रकारच नव्हता. कधीतरी सणाच्या वेळेस तेवढाच असायचा. आणि त्याच्या पाठीमागे ते लॉजिकही होतं. म्हणजे एकतर ऑफकोर्स पॉवर्टी किंवा अवेलेबिलिटी हा एक भाग होता, त्याचबरोबर तो होता. आता आपलं पोळी त्याच्यावर भात नसेल तर जेवणच पूर्ण झालं नाही असं वाटत नाही बऱ्याच जणांना. आता याचा परिणाम काय होतो? पोळीच्या कॅलरी घेणार तुम्ही, भाजीच्या घेणार, परत याच्याही कॅलरी वाढवणार. आता तुमचं वजन वाढणार नाही तर काय होणार आहे? इट इज गोइंग टू गोष्ट. तर हे थोडंसं आपण हे बघितलं पाहिजे, ट्विकिंग केलं पाहिजे. आपली लाईफस्टाईल हे चेंज करणं गरजेचं आहे. घरच्यांवर किती अन्यायकारक आहे. तुम्ही म्हणणार की हे खाल्लं तर हे होतं, हे खाल्लं तर हे होतं. ते 2 लहान आहेत घरात, त्यांची पण काही वेळेला मागणी असेल. लहान मुलांची रिक्वायरमेंट वेगळी आहे, वेळेनुसार रिक्वायरमेंट आपल्या शरीराची वेळेनुसार. ऑफकोर्स त्याच्यामुळे त्यांना बाहेर जाऊच नका म्हणून असत नाही, पण जे खायचे थोडं ऐकतात का तुमचे? हा, त्याच्यामध्ये अजून फार लहान आहेत त्यामुळे म्हणजे 100% समजा महिन्यातून एखाद्या वेळेस गेलं आणि ते व्यवस्थित खाल्लं तर काय अडचण. पण रस्त्यावरचं फूड मी त्यांनाही खाऊ देत नाही, मी खात नाही. व्हेरी क्लिअर. रस्त्यावरचं फूड जास्त डेंजरस आहे. से फॉर एक्झाम्पल, आपण रस्त्याने जाताना काहीतरी पाणीपुरी किंवा स्वच्छता नसते. बऱ्याच वेळेस तुमचं ते ऑइल परत वापरलेलं असतं, ते परत ऑइल वापरून त्याच्यामध्ये काय ते कार्सिजोनिक असतं. तर हे बऱ्याच गोष्टी आहेत. तुम्ही प्रत्येक वेळेस अवॉइडच करू शकाल असं नाही, पण मोस्ट ऑफ द टाइम तुम्ही अवॉइड करू शकता. करेक्ट. इमर्जन्सी असेल करायचे तुम्हाला खावायला, हेही मला मान्य आहे 2 मिनिटासाठी. त्याच्यामुळे त्यांनी व्यवस्थित असावं म्हणून ते रेग्युलेशन ते इम्प्लिमेंट केले की ते स्ट्रीट फूड सुद्धा चांगल्या पद्धतीचं होऊ शकतं. असं नाही की स्ट्रीट फूड म्हणजे वाईट, असं माझा कन्सेप्ट बिलकुल नाही आहे. सेफ पाहिजे, स्टँडर्ड पाहिजे. मग ते स्ट्रीट फूड असू द्या किंवा 5 स्टारचे असते किंवा नॉर्मल रेस्टॉरंट असू द्या. ही जर आपण संकल्पना मांडली, आपण जे खातो ते सेफ आहे की नाही पहिलं बघा. हे बघितलं तर निश्चित आपण फरक पडतो. लाईफस्टाईल चेंज करावी लागेल. तुम्ही शोभता फूड अँड काय सेफ्टीमध्ये, कारण की तुमचा फिटनेस एकदम तगडा आहे. त्यामुळे ते जर चांगलं खाल्लं तर असं राहता येईल, असं लोकांना कमीत कमी सांगता येईल. आपण सर्व जर त्याच्यामध्ये होऊ शकतो. ईट राईट कॅम्पेन गव्हर्नमेंट ऑफ इंडिया करतं, आपण सगळे करतो. ईट स्कूल मध्ये चांगले कॉम्पिटिशन आहे, त्याच्यामध्ये आपण करतो. ईट प्लेसेस आहेत आपल्या, त्यामध्ये इव्हन आपले जे याचे स्थळ आहेत, धार्मिक स्थळ आहेत, त्या ठिकाणी सुद्धा आपण कॅम्पेन घेतो. तर ह्या सगळ्या गोष्टी बघताना की खरोखर आपलं जे सेवन आहे ते योग्य आहे की नाही अयोग्य हा प्रश्न विचारायला सुरुवात केली
ऑटोमॅटिक बराच फरक पडेल. आणि मला वाटतं की तीच परिस्थिती जे प्रोड्युसर्स आहेत FBO त्यांनी जर वापरला तर आय थिंक इट विल बी बिग चेंज. शेवटचे 2 छोटे प्रश्न आहेत, मी अगदी संपवतो कारण तुमची वेळ झालेली आहे. तुम्हाला भीती वाटते कधी एवढ्या अजस्त्र यंत्रणेला तुम्ही हेड ऑन घेत असता, म्हणजे कुठलंही डिपार्टमेंट असतं, आम्ही कधीही तुम्हाला काय असं बघितलं नाही, बेधडकच बघितलेलं आहे बोलताना, वागताना, कारवाया करताना, आणि अगदी तुम्हाला तिथून जावं लागलं तरी तुम्ही काय त्याचं वैषम्य बाळगत नाही. कधीच भीती नाही वाटत, कधी नाही असं वाटत अरे यार नाही, भीती या अँगलने नाही, पण बेसिकली बेधडक म्हणण्यापेक्षा मी सिस्टमॅटिक असतो. आणि मी हे बघतो की आपण जो करतोय तो आपलं भूमिका काय आहे आणि ते काय पार पाडतो की नाही, म्हणजे 100% करेक्टली पार पाडण्याचा माझा प्रयत्न असतो. सक्सेस होतो की नाही हा पुढचा भाग आहे, पण प्रयत्न तर डेफिनेटली केला पाहिजे. म्हणून भूमिका या दृष्टिकोनातून बघितल्यानंतर बरेच कामगार आपल्या समोर येताना दिसतात. मग त्याच्यामध्ये ज्या ज्या चुकीच्या गोष्टी असतील त्या दूर केल्या पाहिजे, योग्य त्याला पुढे नेलं पाहिजे आणि ही अशी इम्प्रूव्हमेंट करत नेली पाहिजे. हा माझी नेहमी भूमिका असते. मग याच्या अगोदरचे डिपार्टमेंट बघा किंवा त्याच्या अगोदरचे बघा, हे काम करताना त्या पदाची भूमिका जी आहे ती बेस्ट पॉसिबल मॅनर कशी करता येईल ही माझा प्रयत्न असतो. आणि त्यासाठी आवश्यक ते स्टेप्स घेणं, डिसिजन घेणं, काम करणं याची माझी तयारी असते. तुमच्यासाठी कॉम्प्लिमेंट म्हणजे हे की मला येताना खाली तुमचे काही अधिकारी भेटले, ग्राउंड फ्लोअर ते चालले होते बाहेर त्यांच्या कामासाठी, ते म्हणाले की जर लोकांना कळालं की आपण काय खाल्लं पाहिजे तरी सुद्धा आम्ही केलेल्या नोकरीचं सार्थक होईल. तर म्हटलं तुम्हाला, मी म्हटलं की पण इतके वर्षात, म्हणे की आम्हाला त्याच्याबद्दल काय म्हणायचं नाही, पण आत्ता जे सर कारवाई करतात किंवा आत्ता जे आम्हाला फ्रीडम आहे, आम्हाला जे त्यांनी करायला सांगितलं, तर आमचं म्हणणं असं आहे की लोकांना हे समजलं तर खूप झालं, बाकी काय. दॅट इज व्हॉट आय एम सेइंग की मला वाटतं की ह्या डिपार्टमेंटचा रोलच तो आहे. आणि ते जर झालं, एक लोक चळवळच करावं लागेल यासाठी आणि लोकांनी ते करायला पाहिजे. स्वतःचे कुटुंब प्रत्येकाने खूप जास्त लोक चळवळ म्हणजे रस्त्यावर यायचे नाही, यासाठी एवढंच करायचंय आपण आपलं कुटुंब सेफ फूड खातोय की नाही आणि सेफ मेडिसिन घेतोय की नाही हे जर बघायला सुरुवात केली तर ऑटोमॅटिक त्याचे जे इफेक्ट आहेत ते पूर्ण इंडस्ट्रीवरती होणार आहे, तुमच्या समाजावरती होणार आहे, समाजावरती. वारीतले फोटो बघितले का? संत तुकारामांच्या पालखीमध्ये तुमचे फोटो आहेत की असा हे काम करणारा संत आहे, तुमचे फोटो लावलेत, पगडी वगैरे तुकारामांच्या काय. मी काही संत नाही, मी व्हेरी क्लिअर आहे, मी एक जस्ट ह्युमन बिईंग आहे. पण तुम्हाला फोटो बघितले नाही तुम्ही? पाठवतो मी तुम्हाला. नाही, मी बघेल, पण लोकांचं प्रेम भरपूर आहे. आय एम रिअली त्यांच्यासाठी मी त्यांचा कृतज्ञ राहील आणि कृतज्ञ आहे. परंतु माझं एवढंच म्हणणं आहे की आपण कुणालाही देव बनवू नका, कुणालाही दानव बनवू नका. याच्यामध्ये माणूस म्हणून आहे, आपण माणूस म्हणून जगूयात. पण हिरो बनवलंय तुम्हाला महाराष्ट्राने. मला नाही वाटत मी हिरो आहे म्हणून. तुम्हाला कल्पना आहे सोशल मीडियावरती जर 4 पोस्टपैकी 1 पोस्ट तुमच्याबद्दल? सोशल मीडियावरती काय गोष्टी येतात हा काय कुणाच्या हातातला कंट्रोलचा विषय नाहीये. कधी कधी बरं वाटतं, पण त्याचबरोबर जबाबदारी तेवढीच वाढलेली आहे असं मला वाटतं आणि तेवढ्या जबाबदारीनं काम करण्याचा माझा नेहमी प्रयत्न असतो. शेवटचं ॲडल्टर्स जे आहेत त्यांना काय सांगायचं? माझं एवढंच म्हणणं आहे की आपण ॲडल्टर्स म्हणजे भेसळखोरांना तुकाराम मुंडे साहेबांचा हा शेवटचा संदेश आहे. FBO म्हणजे फूड बिझनेस ऑपरेटर कोणत्याही सेक्टरमध्ये असेल किंवा मेडिसिन किंवा ड्रग सेक्टरमधले असतील, आपण मॅन्युफॅक्चरर असा, स्टोअरर असा, ट्रान्सपोर्टर असा, सेलर असा, डीलर, सेमी डीलर, कुणी असू द्या, आपण हे लक्षात घ्या की आपण ह्या जनतेमुळे आहोत. कारण शेवटी तुमचा प्रॉडक्ट कोणतरी कंझ्युमर म्हणून घेतो आणि त्याच्या आधारे आपला धंदा चालतो. ते करताना आपल्याला जे नॉर्म दिलेले आहे, जे लायसन्स दिलेले आहे, त्याच्याबद्दल कंडिशन आहेत किंवा सेफ्टी अँड स्टँडर्ड दिलेले आहेत, त्या नॉर्ममध्ये कशाही परिस्थितीत कॉम्प्रोमाइज करू नका. अन्यथा याचा परिणाम समाजावरती इन्क्लुडिंग तुमचं स्वतःचं कुटुंब तुमच्यावरती सुद्धा होणार आहे ॲज अ कंझ्युमर म्हणून. कदाचित तुमच्यामधला तुमच्यापुरता प्रॉडक्ट आहे तेवढा व्यवस्थित तुम्ही चालवत असाल, पण बाकीच्या गोष्टी जे खाता दुसऱ्या प्रॉडक्टच्या ते अशाच काहीतरी अडल्चरीज किंवा सबस्टँडर्ड किंवा अनसेफ असतील आणि म्हणून तुमच्या वैयक्तिक जीवनावर त्याचा परिणाम होणार आहे. तो तर झाला एक इश्यू, पण दुसऱ्या बाजूला लिगली आम्ही कशाही परिस्थितीत कॉम्प्रोमाइज करणार नाही. जी सिव्हिअरेस्ट पॉसिबल पनिशमेंट आहे अनसेफ फूडच्या बाबतीत, सबस्टँडर्ड फूडच्या बाबतीत, अडल्टच्या बाबतीत आम्ही करणार आहोत. त्या बाबतीत कशाही परिस्थितीत कॉम्प्रोमाइज केलं जाणार नाही. त्याच्यामुळं आपण याच्यापासून सावध राहिलं पाहिजे, अवॉइड केलं पाहिजे, नंबर 1. आणि त्यापेक्षाही मला जे वाटतं की आपण समाजामध्ये फक्त लिगल एंटिटी म्हणून राहत नाही, एक माणूस म्हणून पण राहतो. म्हणून एथिकलसुद्धा आपली एक जबाबदारी आहे, नैतिकसुद्धा जबाबदारी आहे. म्हणून नैतिक आणि लिगल ह्या दोन्ही फ्रंटवरती आपण ॲज ए FBO म्हणून किंवा मॅन्युफॅक्चरर फूडचा असेल किंवा ड्रगचा असेल त्या दृष्टिकोनातून बघा आणि आपण आपल्या चुकीमुळे किंवा आपल्या प्रॉफिटच्या हवासाच्या पोटी दुसऱ्या कोणत्या एका व्यक्तीचा जीव जाणार नाही याची जर आपण काळजी घेतली तर रेग्युलेटरचं काम निश्चित सक्सेसफुल झालं असं मला वाटेल. आणि कमीत कमी महाराष्ट्रामध्ये आणि इंडियामध्ये जे आहेत त्यांनी याची जास्त काळजी घेतली पाहिजे. कारण
आपल्यामुळं आपण जे एक्सपोर्ट करतो तिथपासून याचा इम्पॅक्ट फक्त आपल्यापुरता होत नाही, आर्थिक व्यवस्थेवरती होतो, एक्सपोर्टवरती होतो आणि आपल्या आयुष्यावरती होतो. तर त्यांनी अवॉइड करावं ही माझी त्यांना सूचना वजा विनंती आहे. निश्चितपणे प्रामाणिक राहणं ही सोपी गोष्ट नाहीये. या व्यवस्थेमध्ये तुकाराम मुंडे होणं सुद्धा सोपी गोष्ट नाहीये. त्यांना त्यांचं कौतुक आवडत नाही. आम्ही आधी बोललो त्याप्रमाणे आम्ही बऱ्याच गोष्टी बोलणं टाळलं, त्यांचा प्रवास बोलणं टाळलो, ते बदल्या वगैरे कारवाया हे सगळं बोलणं टाळलो, कारण हा विषय महत्त्वाचा आहे. तुम्ही काय खाताय, तुमच्यावरचा विषप्रयोग रोखण्यासाठी तुकाराम मुंडेंनी घेतलेले जे कष्ट आहेत ते कदाचित तुम्ही लक्षात ठेवून त्यांनी आता दिलेला संदेश जो आहे तो मनात ठेवून त्याच्यावर कारवाई कराल ही अपेक्षा ठेवतो. सरांचं एक पुस्तक येते, सरांचं नाही सरांवरती एक पुस्तक लिहिलंय, एक रिसर्च बेस्ड पुस्तक येते, त्याचं प्रकाशन 17 तारखेला 17 तारखेला प्रकाशन आहे आणि त्या पुस्तकाचं नाव आहे तुकाराम, नावच तुकाराम आहे. त्याच्यामुळं हे पुस्तक सुद्धा नक्की वाचा. बघा असं आहे की केवळ तुमच्या आयुष्यामधले आदर्श तुमच्या डोळ्यासमोर असून चालत नाही, तर त्याच्यावरती चालण्याचा पण प्रयत्न करा आणि त्यासाठी त्यांनी मोजलेली किंमत काय असते ती सुद्धा एकदा वाचून बघा, अनुभवून बघा आणि कदाचित थोडंफार करून बघा, ज्याच्यामुळे तुमच्या आयुष्यामध्ये फरक पडेल. मुंडे साहेब तुम्ही बोललात, वेळ दिलात, तुमचा मी 10 ते 15 मिनिटाचा जास्त वेळ घेतला त्याबद्दल माफी मागतो पहिल्यांदा. आणि तुम्ही बोललात त्याबद्दल मनापासून आभार. तुमचे काही मतं असतील, काही प्रश्न असतील मुंडे सरांसाठी तर निश्चितपणे तुम्ही नोंदवा. बेल आयकॉनवरती क्लिक केलं तर अपडेशन जातील. सर्वात महत्त्वाचं म्हणजे मुंबई तकचं YouTube चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. पाहत राहा मुंबई तक.